नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। उकडलेल्या बटाट्यापासून आज आपण सुक्की पिवळी भाजी करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं, लगेचच मोहरी जिरी टाकून घेतली, ती खूप तडतडली की लगेचच त्याच्यामध्ये हिरवा कढीपत्ता टाकून घेतला। कढीपत्ता तेलामध्ये छान फुलून वर आल्याच्या नंतर बारीक चिरलेला लसूण टाकून घेतला। लसूण अगदी लालसर झाला तर भाजीची चव खूप छान होते आणि भाजीला सुगंध देखील छान येतो। बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीनुसार टाकून घेतलेली आहे। कुणाला तिखट हवं तर भरपूर, कुणाला कमी हवं तर कमी प्रमाणामध्ये। मीठ टाकून घेतलं आणि त्यामध्ये फोडणी अगदी लालसर करून घेतली। मीठ फोडणीला लागेल असं फोडणी हलवून घेतली। नंतर वरून हळद टाकून घेतली। पुन्हा फोडणी अगदी 1-2 सेकंद खूप छान अशी हलवून घेतली, कारण हीच फोडणी आपल्याला बटाट्याच्या शिजलेल्या फोडींना लावायची। त्यानंतर मग शिजलेला बटाटा टाकून घेतला आणि अगदी हलक्या हाताने भाजी आपण हलवून घेतली। यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकून घेतली। खूप सुंदर भाजी दिसायला लागली। त्यानंतर त्याला वाफ येण्यासाठी फक्त 5 मिनटं झाकण मारून ही भाजी ठेवली आणि 5 मिनिटांनी झाकण काढून पाहिलं तर भाजीला इतका छान सुगंध आलेला आणि भाजी आपली पूर्ण तयार आहे। झटपट होणारी, कमी साहित्यात होणारी, अगदी सोपी रेसिपी आहे। जर रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।